मानवतेला काळिंबा फासणारी घटना अंबाजोगाईत घडली। अंबाजोगाईतील 4 मातंग तरुणांना टार्गेट करण्यात आलेलं आहे आणि हे सुनियोजितपणे टार्गेट करण्यात आलंय। किरकोळ वादातून अचानकपणे त्यांच्यावरती हल्ला झालेला आहे। याच्यात अविनाश जोगदंड, ज्ञानेश्वर पारदे, गणेश आगळे 16 आणि 17 वर्षाचे हे पोरं आहेत आणि जखमी अवस्थेत आहेत। 4 सप्टेंबरला त्यांना असणारा त्यांच्यावरती 6 जणांनी हल्ला केलेला आहे। या 6 जणांवरती अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। जुन्या 307च्या गुन्ह्याप्रमाणे सुद्धा कलम दाखल झालेला आहे। पण आज 4 सप्टेंबर पासून ते आतापर्यंत एकाही आरोपीला याच्यामध्ये अटक झालेली नाही। ही घटना गंभीर आहे। मजुरांचे हे लेकरं आहेत। आज या दौऱ्यावरती असताना मला त्याचे आई वडील आणि ते सगळे भेटायला आलेत, रडायला लागलेत की आम्ही जगायचं कसं। आज आमचे एकुलतं एक लेकरं या ठिकाणी 3 हत्याकांड झाले असते। 3 हत्याकांड, एवढा गंभीर हल्ला आहे। आरोपींनी याच्या आधी त्यातल्या एका आरोपींनी अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीचं बॅनर सुद्धा फाडल्याचं समजतंय। यांना पावबंद का घातला जात नाही? पोलीस यांना पाठीशी का घालते? मी आता एसपींना बोललोय, डीवायएसपींना बोललोय, या ठिकाणी या आरोपींना अटक झाली पाहिजे। आज या मारहाणीमध्ये पूर्ण डोळा निकामा झाला याचा। अविनाश जोगदंड काढून दाखव पुढे गेले। ही मारहाण, एवढी भयंकर मारहाण, हत्याकांड होता होता राहिलंय। याच्या डोक्यात 16 टाकेत, याच्या डोक्यात टाकेत। आज हे मुलं अस्वस्थ होऊन फिरतायत की आम्ही जगतोय की मरतोय, इन्फेक्शन होतंय, फिरतायत। त्यांना उच्च दर्जाचं आरोग्य सुद्धा दिलेलं नाही। त्यांच्या आई या ठिकाणी रडतायत, जगायचं कसं आम्ही? आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आनंदी याचा पिक्चर काढून वज्रमुठीत हिंदुत्व मातंग म्हणता। या वज्रमुठीत काय? आमचे डोळे फुटलेले आहेत। या मुठीमध्ये अन्याय आहे, या मुठीमध्ये वेदना आहे। तुमची जी मूठ दाखवली त्या मुठीमध्ये आमच्या आया बहिणीचं रडणं आहे। या मजुरांच्या लेकरांना मारलं। या ठिकाणी 3 हत्याकांड झाले असते। त्यांच्यावरती कारवाई झालेली आहे, त्यांना अटक झाली पाहिजे। मोर्चा काढून आम्ही मागणी केली, परवा झालेल्या मोर्चामध्ये मागणी केली, तरी सुद्धा अटक होत नाही। तात्काळ जर अटक झाली नाही तर या ठिकाणी बीडला सुद्धा मोर्चा काढल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत। या कुटुंबाचं मी सांत्वन केलंय, त्यांच्या ठामपणे पाठीशी उभा राहणार आहे। महाराष्ट्रातल्या मातंगांना वज्रमुठ अमुक डमुक म्हणून दिशाभूल करू नका। आमच्या वेदना अफाट आहेत, आम्हाला मार आहे, आमच्या नग्न धिंडी आहेत, आमच्यावरती सामाजिक बहिष्कार आहे। कायम या अंबाजोगाईच्या पोलीस स्टेशनला सुद्धा मी या माध्यमातून आवाहन करतोय, इथल्या मातंग दलितांना वेगळ्या नजरेने बघायचं सोडून द्या आणि त्यांना असणारं टार्गेट करणाऱ्याला या ठिकाणी अटक करा, अशी मी या माध्यमातून मागणी करतोय। कोणताही राजकीय दबाव चालणार नाही। काय चाललंय अंबाजोगाईत? 5 वर्षाच्या चिमुरड्याला येवत्यामध्ये तुम्ही केजमध्ये फक्त चॉकलेट चोरीच्या आरोपावरून बांधून मारलं आणि आज अंबाजोगाईमध्ये या 16-17 वर्षाच्या मुलाचे डोळे तुम्ही निकामे केले, तरी सुद्धा इथला पालकमंत्री भेटत नाही, आमदार भेटत नाही। अरे आम्ही माणसं नाहीत का? आमचे मतं तुम्हाला चालतात? मातंगांचे मतं लागतात, मातंगांचे झेंडे लागतात, अण्णाभाऊ साठे लागतात, लहूजी लागतात, बाबासाहेब लागतात। आमच्या लेकरांचे डोळे निकामे झाले तरी तुम्ही सांत्वन करायला आम्हाला भेट द्यायला येत नाही। त्यामुळे संताप आहे, आम्ही कुणालाही पाठीशी घालणार नाहीत। कठोर कारवाई झाली पाहिजे आणि अटक झाली पाहिजे, अन्यथा पुन्हा एकदा रस्त्यावरती उतरल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत। या सगळ्या आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासावी आणि कठोर कारवाई करावी, अशी सुद्धा मागणी या माध्यमातून मी करतोय। माझ्यासोबत पीडित कुटुंबाची आई आहे, ती तुम्हाला या माध्यमातून आव्हान करेल। जवळ
आमच्या लेकराला एवढी मारहाण केली आणि आरोपी गटलेली नाहीत. त्या लेकरासाठी आम्ही आज किती दिवस झाले फिरतो. मग कसे गटले नाहीत ते आरोपी? गटायला पाहिजे ना. आम्हाला न्याय तर दिला पाहिजे त्यांना. न्याय कसा भेटना झालाय? आम्ही गरीब आहे म्हणून न्याय देत नाहीत का तुम्ही आम्हाला? आम्ही मोल मजुरी करून खाणारे आहेत. लेकरावरच आहे आमचं समज. मग आम्ही जगायचं कसं आता? एवढ्या डोळ्याला खर्च आला. जालन्याला नेलं होतं, तिथं केलं समजा. खर्च आले. हा, जालन्याला कोर्टामध्ये की आम्हाला जमानत दिली आणि खर्च नाही दिला शासन. नाही, काही नाही आणि दिलेलं. सामाजिक न्याय विभाग कुणी काय काहीच नाही. भेटायला पण आलं नाही. कुणीच नाही आलेलं. त्यांना जामिनीसाठी त्या कोर्टामध्ये हे केलेलं आहे आधीच. अटक बी झाली नाही तरी बी त्यांना जामीन होय म्हणून आम्हाला ही द्या म्हणून जमानतही मिळाव्या म्हणून त्यांना ऍप्लिकेशन दाखल कोर्टात. आताच केलेलं आधीच. आम्हाला चक्रा करायला लावले तिथं या ही करा म्हणून. आम्ही गरीब आहेत, कुठून करावं? भाई बोलले ना DYSP SPC 100% निकालला बोलतोय. न्याय द्यावा. न्याय द्या आम्हाला. आमच्या लेकराला नकार मारले काही नसून नुसतं सोडवायला गेलं. काय झालं भाऊ म्हणून तरी त्याला तेवढं मारले तरी एकटं दवा गेलं तर माझं. चला, काळजी घ्या.